आजचा विषय असा आहे की आम्ही चाललो आहे मळवलीला, कारण की आम्ही मळवलीमध्ये विला बुक केला होता. बाकीची गँग आम्हाला रेल्वेमध्ये मिळाली. त्यात पण अर्धे लोक एका डब्यात आणि अर्धे लोक दुसऱ्या डब्यामध्ये बसली होती. फायनली रेल्वेतून उतरल्यावर आम्ही बाकीच्या लोकांची वाट बघत होतो. तेवढ्यात बाकीचे लोक पण आले. उशी पोलीस भरती झाली होती, त्यामुळे बघा ही सॅल्यूट कशी करतात. एवढं झालं ना आम्ही बाहेर आलो, कारण की आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सकाळी लवकर निघल्यामुळे कुणीच नाश्ता नव्हता केला. नाश्ता केला आणि तिथून पुढं बाहेर निघलं. सौरभ म्हणला की चला मी मॅप लावतो. नेहमीप्रमाणे सौरभ मॅपमध्ये हाकला. म्हणलं इकडं नाही, इकडं जायचं आहे. जवळच होता विला, त्यामुळे आम्ही म्हटलं चला पटक्यात चालत निघूया. तिथं गेलं आम्हाला कळालं की चेक-इन तर आमचं 1 वाजताच आहे ना, आम्ही 11 वाजता येऊन बसलो. मग काय बाहेर तिथं दुकानापाशी थांबलो. पोरं बघा काय करतात. स्प्राईटमध्ये माझा टाकून ही पित होती, काहीच्या काही करत आहेत. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तेवढ्यात राहुल आणि युवराज आले होते. ते आमच्यासोबत रेल्वे नव्हते आले. ते म्हणले आम्ही बाईकने येणार. मग काय त्यांची गाडी घेतली आणि आम्ही निघालो बाहेर. सौरभ म्हणलं हो इथं जांभळाचं झाड आहे, थांब मी जांभळं पाडतो. मग काय सौरभ जांभळं पाडायला लागला. फायनली आमचं विलामध्ये चेक इन झालं होतं आणि इथं पण राहुल शेठ कामच करत होते. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? म्हणलं करा कामं करा. तेवढ्यात आमचं ठरलं होतं की आता विलावरच बिर्याणी बनवायची होती, त्यामुळे आम्ही बिर्याणीचं मटेरियल आणायला गेलो होतो. येऊन बघतोय तर काही बाकीची सगळी गँग पूलमध्ये उतरली होती. म्हणलं आता चला आपण तरी कशाला मागं राहायचं. ए रहा नहीं जाता. काय पटक्यास मटेरियल ठेवलं आणि आम्ही पण पूलमध्ये उड्या मारल्या. आता एवढं पाहून एकदम अशी जोरात भूक लागली होती. मग काय पटक्यास म्हणलं मॅगी बनवा. सौरभ शेठ म्हणले मॅगी मी बनवतो, कारण की तेवढंच मला येतं आहे. म्हणलं चालतंय ठीक आहे. मग फायनली सौरभ शेठने मॅगी बनवली होती, ती पण चांगली झाली होती. मॅगी खाल्ली. मग काय म्हणलं आता चहा तर व्हायलाच पाहिजे. मॅगी खाऊन झालं मग पटक्यात चहा ठेवायला लावला. पण इथं कन्फ्युजन असं होतं की चहा कोण ठेवणार आणि चहामध्ये किती काय काय टाकायचे. सगळेजण एकमेकाला समजवत होते. सौरभ शेठ म्हणले तुम्ही बसा भांडत, मी तेवढंच झाडून घेतो. रुको जरा सबर करो. फायनली ठरलं की शिवम शेठ चहा बनवणार. मग काय शिवम शेठने चहा बनवला. चहा चांगला झाला होता. बहुतेक घरी पण तेच कामं करतो. वहिनीने चांगलं शिकवलंय, त्याला ट्रेन केले. फायनली चहा पिला. म्हणलं आता चहा पिऊन झालं काय करावं. मग चला म्हणलं क्रिकेट खेळूया. थोडा वेळ मस्तपैकी क्रिकेट खेळू. आणि मेन म्हणजे क्रिकेट आम्ही हॉलमध्ये खेळत होतो, ते बी स्पंज बॉलने. आणि युवराज सारखा चिडत होता. क्रिकेट खेळून झालं आणि वापस भुका लागल्या. माया म्हणलं आता बिर्याणीच बनवायचं काम मी करतो. त्यामुळे उषा आणि महेश म्हणले बिर्याणी बनवतो. अर्धा बिर्याणी सोडली आणि बारीकवर सगळी जबाबदारी आली. अबे साले. फायनली बारीकने तरी नशिबाने बिर्याणी बनवली. बिर्याणी बनवत होती तिकडं इकडं मॅच चालू झाली, म्हणून सगळे येऊन मॅच बघत बसले. मॅच चालू होती